अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते। आणि म्हणून पुन्हा आयआयटीच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली। त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे, तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही। आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात। एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे। जाऊ द्या नाना भाऊ, चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं। नाही नाही काय नाही, पण मोठ्या प्रमाणात आज नाशिकला पाऊस चाललेला आहे। जवळपास त्र्यंबकलाही 252 mm पाऊस तिथे पडलाय। पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय। तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत। काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे। कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे, तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या दरम्यान अमित साटम यांनी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही नवीन पद्धत स्वीकारली आहे त्याचा उल्लेख देखील केला आणि खरं आहे की या महानगरपालिकेला पारदर्शी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून 1ली ते 10वी शालेय वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय आपण घेतला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला। जवळपास 48 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी झाली। माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 8 निविदा या जेम पोर्टलचा वापर केला तर 25 कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही कार्य आज महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिकेने निर्णय घेतला की हे जे विनाकारण फुगवलेले टेंडर्स, खूप अबाव टेंडर्स 10%, 15%, 20% हे स्वीकारायचे नाहीत आणि मग या दृष्टीने काही निविदा देखील अशा होत्या की ज्याचा नीट त्या ठिकाणी विचार करून जवळपास 1032 कोटीच्या निविदा या रद्द करण्यात आल्या, ज्यात कॉन्क्रीट रोड होते, ज्यात जीएफआरसी सुरक्षा जाळी होती, काही प्राणी संग्रहालयाचे विषय होते की ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेड अशा प्रकारचे एस्टिमेट्स होते, ते टेंडर या ठिकाणी रद्द केले आणि रस्ते बांधणी दुरुस्ती, इमारत बांधकाम दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या बांधणी, पूल बांधणी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जलअभियांत्रिकी, दवाखाने, भांडारे या संदर्भात विकास कामाच्या कार्यादेश जे आपण देतो ते आता सॅप प्रणालीच्या माध्यमातून देणं सुरू केलं, जेणेकरून कंप्लीट त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचं रिअल टाइम ऑडिट हे करता येईल। निवड झालेले जे काही कामं आहेत या कार्यादेशांमध्ये स्थळ पाहणीचा अहवाल आणि
त्याची जे काही कुठल्या तारखेपर्यंत करायचं आहे, त्याचे काय बेंचमार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे रेडीली त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर आणि सगळ्या प्रशासनाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळेल की कुठलं काम चाललेलं आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याच्यावर काय एस्टिमेट दिलेला आहे, त्या ठिकाणी किती कामगार ठेवले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत. एकच उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांची पाण्यासाठीची जी गरज आहे ती 4665 दशलक्ष लिटर आहेत. सध्या प्रतिदिन पाणी पुरवठा 4100 दशलक्ष लिटर होतो. म्हणजे दरवर्षीची दर दिवसाची तफावत ही 565 दशलक्ष लिटरची आहे. आणि म्हणून काही वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. त्यातला गारगाईचा प्रकल्प हा सगळ्यात सोपा प्रकल्प होता, पण अनेक वर्षापासून त्याला फॉरेस्टची मान्यता मिळत नव्हती. जवळपास 3 वेळा फॉरेस्टने ती मान्यता रद्द केली. इथनं ग्रेडियंटनी पाणी मुंबईला मिळणाऱ्या जवळपास 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन. आपण त्यातनं मार्ग काढला आणि फॉरेस्टशी चर्चा करून याला फॉरेस्टची मंजुरी मिळवली. याचं टेंडर देखील केलं. आणि मी महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की महानगरपालिकेने वाटाघाटीच्या माध्यमातून जे काही टेंडर आलं होतं ते टेंडर त्या ठिकाणी जो काही कॉस्ट होती त्या कॉस्टमध्ये जवळपास 270 कोटी रुपयाची बचत केली. 270 करोड 270 कोटी रुपयाची बचत त्याच्यामध्ये केली. आणि 2029 मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मुंबईला 500 MLD पाणी अधिकचं मिळणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे, आता पाऊस आल्यामुळे थोडा जीवात जीव आला, तर मुंबईच्या पाणी पुरवठा करणारी जी धरणं होती यात 10% देखील पाणी राहिलं नव्हतं. आणि म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. या बदललेल्या चक्रामध्ये आपल्याला कधी अशा इव्हेंटला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून डिसॅलिनेशन यामध्ये मनोरीला 400 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशनचं काम या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा 2029, दुसरा टप्पा 2030 पूर्णत्वास येईल. वर्सोवामध्ये 200 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशन निक्षारीकरणाचा प्रकल्प आहे. असं दोन्ही मिळून 2030 सालापर्यंत 1000 दशलक्ष लिटर म्हणजे 1000 MLD डिसॅलिनेटेड पाणी हे मुंबईला उपलब्ध असेल. म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या इव्हेंटमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी कमी पडलं किंवा धरणं भरली नाहीत तरी मुंबईमध्ये अडचण येणार नाही असा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून 3 महासंतुलन जलाशय आणि 27 सेवा जलाशय उपलब्ध आहेत. आता त्यातल्या 2 जलाशयांचं नव्याने काम हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे. काही जलकुंभांचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जी मुंबईची पाणी पुरवठा सिस्टीम आहे हिचं रिवॅम्पिंग करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. 2022 साली ज्यावेळी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली त्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही एक निर्णय घेतला आणि दरवर्षी त्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला आणि नागपूरमध्ये जे रस्ते कॉन्क्रीटचे केले 40 वर्ष झाले, आता 30 वर्ष झाले. पहिला ज्यावेळेस मी महापौर होतो त्यावेळेस जे रस्ते केले तेव्हापासून आम्ही जवळपास आता 60% 70% रस्ते कॉन्क्रीटचे केले. 30 वर्षात एक नवा पैसा त्याच्यावर खर्च झाला नाही, एक खड्डा त्याच्यावर पडला नाही. म्हणून मुंबईमध्ये जिथे इतका पाऊस पडतो, पावसाचं आणि डांबराचं नातं हे विळ्या भोपळ्याचं नातं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे कॉन्क्रीट रोडची आवश्यकता होती. आणि म्हणून मुंबईच्या रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. 2 टप्प्यांमध्ये आपण याचं काम सुरू केलं. जवळपास रस्त्यांची लांबी ही 2050 किलोमीटर आहे. त्यापैकी 1200 किलोमीटरचं काम हे पूर्वी त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं आणि जवळपास आता नव्याने आपण 575 किलोमीटरचं काम पूर्ण केलं आणि 138 किलोमीटरचं काम सुरू आहे. म्हणजे जवळपास हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1200 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटर 2050 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटरचे रस्ते म्हणजे 95% रस्ते हे मुंबई